नागपुरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेपरफुटी प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली। पेपरफुटीच्या तक्रारी गांभीर्याने न हाताळल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी अशी मागणी केली। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असे ते म्हणाले। एमपीएससी, सीईटी आणि अन्य स्पर्धा परीक्षातील कथित गैरप्रकारांमुळे तरुणांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली। पेपर फुटीमध्ये स्वतः केंद्रातलं सरकारच त्याला जबाबदार आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते या पेपर फुटीमध्ये समाविष्ट आहे आणि सीबीआय असेल की SIT असेल, या सगळ्या फुटीवर त्यांनी लावलेली आहे की त्यांचेच लोक आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना वाचवण्यासाठी पण पोरांचं भविष्य खराब करण्याची जी भूमिका नरेंद्र मोदीच्या सरकारची जी पुढे आलेली आहे ती आता देशातल्या जनजीला म्हणजे तरुणांना हे आता मान्य नाही आहे आणि तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच त्याला एक पर्याय आहे। ही भूमिका आता सगळ्या तरुण पिढीमध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते। एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा पण राजीनामा मागितला जातो। खरं तर फडणवीसांचाच राजीनामा मागितला पाहिजे। ज्या पद्धतीनं एक आश्वस्त भूमिका विधानसभेमध्ये फडणवीसांनी मांडली होती की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या पेपरफुटी होणार नाही, त्याची खबरदारी राज्य सरकार घेणार आणि म्हणून हे दादा भुसेचं एकट्याची जबाबदारी नाही, राज्याच्या फडणवीस सरकारची ही जबाबदारी आहे। एमपीएससीच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं जो पेपर एका निरीक्षक पदाच्या याच्यामधला जो पेपर होता तो व्हॉट्सअपवर त्याला पेपर फोडण्यात आला आणि त्या पद्धतीची एक तक्रार झालेली आहे। त्या ज्या दोन मुलांनी तक्रार केली त्या तक्रारकर्त्यांवर आता सरकारने दबाव आणण्याचं काम सुरू केलेलं आहे। आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न जेव्हा सरकार करते याचा अर्थ सरकार या सगळ्या घोटाळ्यामध्ये जबाबदार आहे हे त्याच्यातून सिद्ध होते। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।